अंजनगाव सुरजी संघाचा अतिरिक्त खेळाडू आणि गांधी सिटी बी वर्धा संघाचा अतिरिक्त खेळाडू. पहिला चेंडू अतिशय हॅलो 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 चालू नाही करे माईक चालू कर. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न हॅलो चालू नाही झालं रे. हॅलो हॅलो हेलो हेलो चेक चेक हेलो. हेलो हेलो चेक हेलो.
Hello, check. Hello, check. Hello. दादा माईक आवाज वाढव म्हणते थोडा आवाज नाही. हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक चेक. प्रबुद्ध भगत प्रबुद्ध भगत. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRAचे इलाइट यामध्ये संतुलित डीजे नंदू विविध साऊंड. पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRAचे इलाइट. हॅलो कॉमेंट्री चालू करा म्हणते. ओके ओके. थँक्यू सर. दोन आशु असतील गोलंदाज. एक फुल आणि आवश्यकता सुद्धा होती. डीजे व्हॉल्यूम वाढव. डीजे आवाज येत नाही इकडं. पुन्हा एका चांगल्या टप्प्यावरती चेंडू होता. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र पुन्हा चेंडू डोलवून दिला सीमा रेषा. डीजे हॅलो
हॅलो हॅलो जालना सिल्लोड टीम बी ग्राउंडवर जालना सिल्लोड टीम कॉमेंट्री चालू करा कॉमेंट्री चालू करा ओके ओके जालना सिल्लोड टीम बी ग्राउंडवर हलक्याने खेळून काढला आता मात्र थोडं चेंडू तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती आशुतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील एक अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळत होता चेंडू हलक्याने कट करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता विशाल यांचा परंतु निर्धाव चेंडू येतोय आता मात्र पुन्हा त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता विशाल यांचा परंतु पुन्हा निर्धाव चेंडू येतोय षटक समाप्त झाला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30 धावा एक गडी बाद अंजनगाव सुरजी संघ एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची आपण वाढ होते अन्न खते व बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे आणि काय स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस बायो स्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला सरळ हाताने खेळला होता आदित्य यांनी तो एक धाव मात्र मिळत आहे एका धावेने धावसंख्या 31 धावा चौथं षटक अमित असतील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज हलक्या हाताने कट केलाय पॉइंटच्या रिजन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत एक धाव एकेरी आणि दुहेरी धावेनेशी धावसंख्या पुढे सरसावत आहे अंजनगाव सुरजी संघाचे एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढला एक धाव मिळते दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का बघण्यास हरकत नाही आणि एका धावेवर संतुष्ट दोन्ही फलंदाज धावसंख्या 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता मात्र चांगला फटका खेळला जातोय चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार 4 धावा काय फटका पाहायला मिळतोय आपल्याला विशाल यांच्या फडीमधून आवश्यकता सुद्धा होती या 4 धावांची धावसंख्या 37 धावांवर जाऊन पोहोचते पण बघता आहात ॲग्रो प्रीमियर लीग पुन्हा फुलटॉसलेनचा हा चेंडू होता पुन्हा डोलवून दिला हलक्या हाताने केला लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक धाव करून येत आहेत एक मात्र धाव मिळते विशाल यांना धावसंख्या 38 धावा चौथं षटक आहे प्रगतीपथावरती एक चेंडू शेष असेल या षटकाचा 3.5 षटकांचा खेळ समाप्त झाला धावसंख्या 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एक चांगला फटका मात्र चेंडू हवेमध्ये असेल आणि झेल बाद होताना आदित्य काय फटका पाहायला मिळाला आपल्याला आदित्यांच्या साहिल होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या प्रकारचा सुरेख झेल टिपताना साहिल लागतोय हा दुसरा झटका अंजनगाव सुरजी संघाला षटक समाप्त झालंय 4 षटक समाप्त धावसंख्या 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अंजनगाव सुरजी संघ नॉन आयोनिक स्प्रेडर असून ऍक्टिव्हेटर आहे हे स्प्रेडर आपण बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती यांना अत्यंत जलद
ना, प्रभावीपणे ॲग्रो प्रीमियर लीग सर्व या भागांवर स्पर्धेचा आज त्वरित तिसरा दिवस प्रभाव. असेल. शिवाय उद्या मात्र या कृषी स्पर्धेचा रसायने शेवटचा दिवस. बरोबर यांची कोणतीच अतिशय प्रक्रिया होत नाही. बलाढ्य संघ पण मैदानावरती परिणाम उद्या आपल्याला करताना पाहायला नक्की मिळतील. वाढते. आज मात्र भरघोस पिकाच्या बघूयात कशा उत्पन्नासाठी प्रकारचे सामने मैदानावरती आजच बघायला मिळतील. GRA चे हा सामना fix अतिशय नाव. रोमांचित फिगर सामना म्हणजे होण्यास फक्त GRA चे fix नाव. मैदानावरती दिसतोय. संघाचे कर्णधार एक मोठा फटका. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक धाव करून येत आहेत. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मात्र मिळेल संघाचे कर्णधार. हर्षल सरडा आहेत संघाचे कर्णधार. सारडा असतील. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता थोडस व्हेरिएशन चेंडू मध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपाची. काय स्पर्धा आहे आणि काय स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा आता मात्र परतावं लागतंय हर्षल यांना. बॅटची कळा घेत सरळ जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लागतोय हा तिसरा झटका अंजनगाव सुरजी संघाला. श्री संघाचे कर्णधार ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा सुरेख झेल टिपला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसतील आपल्याला मैदानावरती. गांधी सिटी बी संघाचे कर्णधार आहेत श्रीकांत. हेमंत जाणे असतील नवीन फलंदाज. अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय कव्हरच्या रिजन मध्ये. एक धाव मात्र मिळेल. आपण बघता आहात या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जर मागचे काही सामने बघितले तर अतिशय हाय स्कोरिंग सामने बघायला मिळाले. काही लो स्कोरिंग सामने बघायला मिळाले. अतिशय चांगल्या प्रकारे कट केल्या चेंडूवरती. आता थोडासा धावबाधेचा संकट डोक्यावरती होतच विशाल यांचा तो परतावा लागला. प्रकारचं नुकसान नाहीये. फेकी त्या स्वरूपाची झाली नाही. मात्र विशाल यांना परतावा लागला असतं तंबूच्या आसऱ्यात. मात्र मोठा फटका चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एकदम कौतुकास्पद क्षेत्ररक्षण म्हणण्यास हरकत नाही. निश्चितच बचाव करताना आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून जातो आहे चेंडू. यष्टीच्या पाठीमागे एक धाव मिळते. हेमंत मात्र आज थोडासा दबाव असेल अंजनगाव सुरजी संघाच्या. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA फलंदाजांवरती जर बघितलं तर 3 गडी बाद आहेत. जैविक उत्पादक आहे. धावसंख्या त्या प्रकारची आहे. केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पाच षटक पिकासाठी 43 धावा. GRA चे एक्सप्रेस प्लस बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त निलेश, GRA चे चालू एक्सप्रेस कर. प्लस. श्रीपती आमचा राजा. पाच षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अंजनगाव सुरजी संघ आज मात्र
ऑन स्ट्राईक असतील हेमंत पुन्हा एकदा. आता मात्र आशुतोष आपल्या कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येतील. थोडंसं परिवर्तन पाहायला मिळत आहे. विनंती असेल गांधी सिटी बी संघाच्या खेळाडूंना अतिरिक्त की लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर जायचं आहे. एक पटकलेला चेंडू होता, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू सरळ जातो. एक टप्पा चौकार. चौका आहे का रो? हा चौका येणार हो. चौकार येतो या चेंडूवरती. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू होता, हलक्या हाताने कट केला, मात्र रक्षण पाहायला मिळते आपल्याला. जलदरित्या चेंडूवरती धावून आले क्षेत्ररक्षक. एक मात्र धाव मिळते जलद. आशुतोष पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. आपण बघतात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित टी10 ॲग्रो प्रीमियर लीग. पुन्हा फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि एक धाव मात्र मिळेल या चेंडूवरती. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनमोल सहकार्य लाभला. कृषीधन सीड प्रायव्हेट लिमिटेड, ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु वेध घेतो शरीराचा. चेंडू जातो सीमारेषेकडे, बघूया आता. आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा लेगबाईच्या स्वरूपातली येते धाव. चोपन्न धावा. तीन गडी बाद अंजनगाव सुरजी संघ. आपल्याला चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा चौकार. एक अतिशय अष्टपैलू खेळाडू गांधी सिटी बी संघाचे. त्या दिवशी आपण त्या सामन्यामध्ये बघितलं की सौरभच्या गती वाढवून गोलंदाजी आपल्याला मैदानावरती. आता मात्र ही ऍक्शन असतील सौरभ. बॅटिंग पॉवर प्ले मैदानावर. ह्युमिड 98 म्हणजे फक्त जीआरएचे ह्युमिड बॅटिंग पॉवर प्ले. 3 खेळाडू तुम्ही 38 च्या बाहेर ठेवण्याची अनुमती तुम्हाला मैदानावरती असते. सर्व खेळाडू 38 च्या आत ठेवण्याची अनुमती. नियम आहेत या खेळाचे. बॅटिंग पॉवर प्ले 10 षटकांचा असल्यास आणि 2 पॉवर प्ले जे पॉवर प्ले धावा संख्या 58 धावा 3 गडी बाद. एक मोठा षटकार सीमारेषा पार.
6 धावा. षटकार येतोय. षटकार येतो या चेंडूवरती. पुन्हा मोठा फटका. पुन्हा सीमा षटकार. आता मात्र काय चेंडू पाहायला मिळतोय. धावा संख्या 68. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अंजनगाव सुरजी संघ 7 वर. 68 झाले. चांगली बॅटिंग. सहा 6.3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या 68 धावा. एक चांगला फटका कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढला. सरळा जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मात्र 1 धाव. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र झाला नाही. हलक्या हाताने खेळून काढला सरळ हाताने. 1 धाव मिळते आहे. धावा संख्या 70 धावा. एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तेवढ्या चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धाव करून येत आहे आता. 1 धाव. 7 षटक समाप्त. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 71 धावा. 4 गडी बाद अंजनगाव सुरजी संघ. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस. हलक्या हाताने कट केलाय. मात्र जातो चेंडू सरळ. क्षेत्ररक्षक इन ऍक्शन असतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. साहिल. मागच्या सामन्यामध्ये जर कालचा सामना आपण बघितला तर अतिशय चांगल्या प्रकारचा गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून झाली होती. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने खोदून काढलाय चेंडू. 1 धाव मात्र मिळते आहे. जर बघितलं तर धाव संख्या 73 धावा. 4 गडी बाद अंजनगाव सुरजी संघ. आपण बघता आहात अमरावती एग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित. एक मोठा फटका. चेंडू बघूया आता जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 मात्र धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का बघूयात. आणि 1 अतिरिक्त 2 धावा पुन्हा अतिरिक्त मिळत आहेत. खराब प्रकारची फेकी पाहायला मिळाली मैदानावरती आपल्याला. गांधी सिटी बी संघाचे क्षेत्ररक्षक थोडंसं चल बिचेल होताना मैदानावरती बघायला मिळतील. साहिल एक अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतायत साहिल. पुन्हा एकदा सज्ज असतील. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील विशाल.
काय चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला पडल्यानंतर थोडासा आतमधल्या दिशेने पडलेला होता, मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. एक धाव मिळते आहे. सात पूर्णांक 4 खेळ समाप्त. प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र बाद व्हावा लागेला गोकुळ यांना. राजेश शिंदे असतील नवीन फलंदाज. साहिल पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. काय चेंडू पाहायला मिळतो अतिशय हलक्या कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धाव करतायत. एक धाव मात्र मिळतंय. खातं ओपन करतायत आपलं वैयक्तिक राज. षटक समाप्त झालाय. चेंज करो ना, करो ये लो. क्या नाम है? सौरभ पुन्हा एकदा पुन्हा एका खराब चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू येतोय. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 80 धावा. 5 गडी बाद अंजनगाव सुरजी संघाचे. आता मात्र चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. सरळ हाताने खेळून काढलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण साहिल यांच्या माध्यमातून 2 धावा. धावसंख्या जर बघितली तर 82 धावा. 82 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक अतिरिक्त पुन्हा धाव चेंडू येतोय. काय गोलंदाजी बघायला मिळाली सौरभ यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये. कालचा दिवस जर आठवला तर अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली होती सौरभ यांनी. आज मात्र पुन्हा इन ऍक्शन असतील सौरभ. तर मात्र ऑन स्ट्राईक विशाल. पुन्हा एक अतिशय चांगला येतोय. पंचाकडे अपील झाली. पंचांचा इशारा येतोय. बाद जत्न परतावं लागतंय. तुम्ही नादच केलाय ते तुम्ही माणूस हायलय ग्रेट. नितीन ठाकरे असतील नवीन फलंदाज. कितने लोग दिख रहे हैं?
83 धावा. आता मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. हलक्या हाताने खेळून काढतो लेग साइडच्या रिजन मध्ये. धाव षटक समाप्त होत आहे. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 84 धावा. 6 गडी बाद. अंजनगाव सुरजी संघाचे. संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने शेवटचं षटक असेल या डावातला भरघोस आणि साहिल घेऊन येतील शेवटचा षटक. GRA चे इलाइट मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA. एक खोलवर टप्प्यात आणि आता मात्र परतावा लागतंय तंबूच्या आसऱ्याला. लागतोय हा 7वा झटका. थँक्यू डीजे. लागतोय हा झटका. दीप आहेत नवीन फलंदाज. स्ट्राईक असतील. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय साईडच्या रिजन मध्ये. धाव बाद व्हावा लागतंय. Lucky, 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 lucky. काय चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. पडल्यानंतर थोडस बॅक ऑफ द हँड व्हेरिएशन टाकलेला हा चेंडू होता. 2 धावा अर्जित. धावा संख्या 87 धावा. चांगल्या प्रकारचा चेंडू होता. आता मात्र परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. लागतोय 9वा झटका अंजनगाव सुरजी संघाला 87 धावेंवरती. नवगडी बाद होत आहेत.
एक हलक्या हाताने खेळून काढलाय तो. पॉइंटच्या रिजन मध्ये एक धाव मिळते आहे. एकदा मोठा फटका मारायचा. निर्धाव चेंडू येतोय आणि धाव समाप्त होतोय. फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ऍक्टिव्हेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ऍक्टिव्हेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ऍक्टिव्हेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, नाहीतर नियमानुसार तुम्हाला पंचांनी सांगितलेल्या नियमानुसार आम्हाला वागावं लागेल. सिटी बी आणि अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघाचे. दीप आहेत पहिला षटक घेऊन पॉवर प्ले षटक दीप.
अतिरिक्त खेळाडू, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचक कक्षात येतील. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू. दीप पुन्हा एकदा सज्ज असतील. काय चेंडू पाहायला मिळतो. हा चेंडू वर्धा संघाचे, वर्धा वॉरियर संघाचे जे कर्णधार ते आमच्या समालोचक कक्षामध्ये येताना पवन शेडगे, क्रॉप केअर ॲग्रीटेक, धावसंख्या धाव. एक मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. पहिला झटका गांधी सिटी बी संघाला. हेमंत जाने अतिशय उत्कृष्ट झेल लागतो सिटी बी संघाला. धावसंख्या 11 धावा. एक वर्धा संघाचा अतिरिक्त खेळाडू गांधी सिटी बी. आता मात्र पुन्हा चेंडू होय मध्ये बघूयात आणि झेल सुटत. संघाचे कर्णधार त्या ठिकाणी होते आणि झेल सुटतोय मैदानावरती. लागला आता हा दुसरा झटका गांधी सिटी बी वर्धा संघाला. दहा षटकांचा हा सामना आहे. पहिला षटक काय
अतिशय पुन्हा एकदा पटकलेला हा चेंडू अतिरिक्त उसळी घेत होता, तेवढाच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. चेंडू जातो आहे चौकार, सीमा रेषा पार. 4 धावा. ఇంతకన్నా మంచి పోలికేది నాకు తట్టలేదు గాని అమ్మో, ఈ లవ్ అనేది బబ్లు గమ్ము అంటుకున్నదంటే పోదు నమ్ము. थँक्यू डीजे. धावा संख्या 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गांधी सिटी बी वर्धा संघ. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने. मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक करताना गोलंदाज नितीन ठाकरे. आता मात्र एक काय चेंडू पाहायला मिळतोय आणि बाद होताना पंचाकडे अपील होते बाद होण्याची, परंतु पंचाचा नकार येतोय. आवश्यकता असते अशाच गोलंदाजीची जर बघितलं तर. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू फडीवर येत नाहीये. चित्रक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव. धाव संख्या 17 धावा, 18 धावा. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एक अतिशय बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू येतोय. एक अतिरिक्त धाव 19 धावांवर जाऊन पोहोचते. धाव संख्या एका गड्याच्या मोबाईल मध्ये गांधी सिटी बी वर्धा संघ. त्याच पुन्हा वाईट. धावा संख्या 20 धावा. एक चांगल्या प्रकारचा हा चेंडू, मात्र पुन्हा वाईट चेंडू. 3 वाईट येतात षटकामध्ये. 3 अतिरिक्त धावा. धावा संख्या 21 धाव. पुन्हा त्याच प्रकारचा हा चेंडू. आता मात्र अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला, निर्धाव चेंडू येतोय. एक चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. 1 धाव. पंचाकडे अपील होत आहे, परंतु नकार येतोय पंचांचा. षटक समाप्त होत आहे. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गांधी सिटी बी वर्धा संघ. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे.
ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. येतोय घणाघाती प्रहार, षटका, सीमारेष. काय चेंडू येतोय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानावरती. एक मात्र धाव मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचते 29 धावा. निर्धाव चेंडू येतोय. एक मोठा फटका. पुन्हा चेंडू जातोय. सीमारेषा पार षटकार. नवीन पोपट हा थँक्यू डीजे. पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न हो, परंतु चेंडू फळीवर आला नाही. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर 36 धावांवरती. तिसरं षटक आहे. 2.5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. बघूया आता. पुन्हा झेल सुटताना मैदानावरती. किती महागडा ठरेल इशू यांचा हा झेल. आणि आता मात्र झेल सुटतोय. 3 षटक समाप्त. नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले
लेग थ्रो मारला गेला आहे. आता मात्र एक धाव मिळती आहे. एका धावेने धावसंख्या 41 धावा. एक अतिशय अचूक टप्प्यावरचा चेंडू होता. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. पंचांचा इशारा येतोय. बाद व्हावं लागतंय. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, चार षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निर्धाव चेंडू. हे फुलटॉसलेनचा चेंडू डोलवून दिलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू जातोय षटकार. मेरा जिया,
3 बॉलात 3 षटकार लगावले इशू यांनी. त्यांचा झेल मात्र सुटला होता. आता महागडा ठरतोय झेल. आता मात्र पुन्हा मोठा, परंतु निर्धाव चेंडू येतोय. टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा जीआरएचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त जीआरएचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक जीआरएचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा जीआरएचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त जीआरएचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक जीआरएचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले घ्या 60 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इशू ऑन स्ट्राईक असतील आता मात्र. आता मात्र खराब यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. येतोय तो चौकार. लेग बाईच्या स्वरूपातला येतोय चौकार. पुन्हा एक खराब चेंडू, अतिरिक्त धाव, वाईट स्वरूपाची धाव येते आहे. 29 चेंडू 24 धावा. आवश्यकता आहे 28 चेंडू 20 धावांची. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा होती.
20 धावा, 27 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र खराब चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू येतो. अतिरिक्त धाव मिळते. 27 चेंडू 19 धावा. एक मोठा फटका चेंडू हवेमध्ये बघूया आता आणि चेंडू जातोय एक धाव. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. 6 षटक अंकुरण्याची समाप्त, गती 6 षटक वाढवून संपतीनंतर उगवणं धावसंख्या जलद आणि 77 एकसारखं धावा. होण्यास मदत आवश्यकता होते. आहे. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे चेंडू. फक्त GRA चे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक 24 चेंडू 12 धावा. आता मात्र चेंडू हवेमध्ये बघूयात आणि पुन्हा झेल सुटतोय. 2 धावा. आवश्यकता आहे 21 चेंडू 9 धावांची. आशा आहे सामना लवकरच संपेल. एक फुटटॉस लेनचा चेंडू, चेंडू सरळ जातो आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव, दुसरा धावचा प्रयत्न होतोय का बघूया. आता धाव मारण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा. एक मोठा फटका, चेंडू जातोय सरळ पार.
एका धावेची आवश्यकता. षटकार येतो आहे